तर काही आरोही आपली थार वॉश करते. आरोही बारक्या बुरक्या जागेमध्ये जाऊन गाडी धुतीये. तुला मेन काम आहे पार्किंग नाही धुतली. सध्या गाडी ऑन करतोय कर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आजची आमची मॉर्निंग आहे ना थोडी लवकर झाली होती. आम्ही उठल्यावर थोडी एक्सरसाइज केली, योगा केला आणि मस्तपैकी फ्रेश वाटतंय. थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर तर एकदमच भारी वाटतंय. आता गच्चीवर जातो मी आणि मस्तपैकी ना सनलाईट घेतो. मॉर्निंगचा सनलाईट आहे ना एकदम बेस्ट असतो आणि आज मी म्हणजे खूप दिवसानंतर लवकर उठलोय तर खूप जास्त भारी वाटतंय. आजचं वातावरण पण भारी झालेलं आहे मस्त. चला आपण गच्चीवर जाऊ. गच्चीवर तर एकदम भारी वाटतंय. मी वरती सनलाईट घेण्यासाठी आलो आणि सूर्य बघा आता ढगांच्या मध्ये गेलेला आहे. गाईज आता आहे ना मी हॉलमध्ये आलेलो आहे, लवकर उठलोय ना तर आता आहे ना मला खूप जास्त भूक पण लागलेली आहे. आरुई आणि मम्मी ना तिकडे स्वयंपाकाची तयारी करताय. एकदा स्वयंपाक झाला ना की मस्त जेवण करून घेतो. गाईज आता आहे ना आमचे जेवण पण झालेले आहे. आता आहे ना मला बाहेर जायचंय क्लिनिकमध्ये. मला आहे ना हायड्रा फेशियल करायचंय, त्याच्यासाठी जायचंय. बाय बाय. बाय बाय. एकटाच चालला? नाही, पियुषला घेऊन चाललो सोबत. गाईज मी प्रत्येक वेळेस 4 व्हीलर घेऊन निघतो तेव्हा आता काही पाऊस येत नाही. आज 2 व्हीलर घेऊन निघलो तर पाऊसच पाऊस चालू आहे. पूर्ण ओला झालोय मी. गाईज क्लिनिकला जाऊन आता मी घरी आलेलो आहे. क्लिनिकला आहे ना माझी प्रॉपर ट्रीटमेंट झालेली आहे. मी फेसची ट्रीटमेंट आहे ना आपल्या इथं छत्रपती संभाजीनगरला रूटमेट क्लिनिक म्हणून आहे तिथं करत असतो. आता मी आलेलो आहे क्लिनिकवरून घरी आणि घरी आताच मला गुड न्यूज कळली. आणि आपल्या पार्किंगमध्ये आहे ना आपण पॉलिकार्बोनेट शीट टाकलेली आहे. म्हणजे पाठीमागे आहे ना पूर्ण छत तयार झालेलं आहे. आता मी थार आहे ना मस्त त्या साईडला लावू शकतो. आणि आता आरोही आणि ते ना प्रॉपर धुवून काढताय तिकडं. आणि आपली थार बघा किती खराब झालेली, पूर्ण चिखलानी भरलेली. हे बघा थारची हालत काय झालेली आहे, इतकी भरलेली ती. तिला एकदा असं प्रॉपर वॉश करावं लागणार आहे. आणि आता आहे ना मी घरच्या घरीच वॉश करणार आहे थारला. एकदा ना तिला मागं घेऊन टाकतो. मम्मीने बघा काय जुगाड केला. इथं बाजूला आहे ना काम चालू होतं, तिथून सिमेंट घेऊन आलेली आहे आणि सिमेंट टाकतीये. पाऊस पडला की ती माती निघून जाते ना. हर्षद तुझं झालं शूट? नाही, अजून 3 व्हिडिओ बाकी. अय चपटे, मस्त सगळं धुवून काढ. मला थार पण धुला आज. चालेल, आज मस्त थार पण क्लीन करू, पूर्ण पार्किंग पण क्लीन करू. पार्किंगच क्लीन करू. आजचा मेन मोटिव्ह संडे स्पेशल पार्किंग क्लीन करणे. अरे आपण या कुंड्या ह्या साईडला उचलून ठेव. कुठे? इकडं ये पलीकडून. उचलू नको ग त्याला, असं राऊंड राऊंड कर. हा एकदम भारी लो सुटसुटीत. गाईज आम्ही ना मस्तपैकी झाडं वगैरे सगळं प्रॉपर लावून घेतोय. आता त्याच्यावर ठेवतो काय? इथं ठेवतो ना वरती. नाही पडत हर्षद, ते वेट आहे त्याला भरपूर. आम्ही ना एकदम मस्त आवरायला लागलेलो आहे. आता सगळे भिडलेले आता आमच्या कामाला. सर्व आवरायचं हा? सगळं आवडतो आम्ही, टेन्शन नको तू. काही आता मस्त आहे ना शॅम्पूने ना गाडी अशी खसखस वॉश करून काढू. अरे कशी नवरी सारखी चमकली पाहिजे. आरोहीपेक्षा तर भारीच दिसली पाहिजे. तुझं कौतुक केलं ना, तू भारी दिसते. असं कधीच्या नवत आरोही म्हटली की मी थार धुवायला मदत करते म्हणे. तर अशी सारखी त्या को ड्रायव्हर सीटवर बसलेलीच राहते. मदत करू लागते हा तुला, एवढं पण नाही खोटं बोलायचं. कधी केली होती लास्ट टाइम मदत? याच्या बर्थडेच्या वेळेस. किती खोटं बोलती ग. थारला धुतलं पण नाही, तू पुसत पण नाही कधी. याच्या बर्थडेच्या वेळेस ब्लॉग मध्ये असं नाही, तू पार्किंग धुतली होती, आम्ही गाडी धुतली होती. धुतलीच होती पार्किंग. थारला थोडी धुतलं होतं. धुतलं होतं. शांत बस चपटे. पाणी दिलं होतं. लावा ना. गाईज आता फटाका फुटला त्याच्यात. काय झालं? तर गाईज आरोही आपली थार वॉश करते. चांगलं पाणी मार्ग जीव लावून मार. अंगावर नको उडू देऊ. तुम्ही झालं ते मध्ये गेलं. आला एकदा बॉडीवर मार ना. घालू का? नको लास्टला. एकदा बोनेटवर वगैरे मारून दे ना पाणी. आता गाडीला आहे ना आम्ही मस्तपैकी कार वॉश लावतोय. हर्षद आहे ना आता वरती जाऊन गाडी वॉश करणार आहे. कपडा घेतला का? मम्मी काय धडधूड चालू आहे मम्मीच. नाही होत सनरूपला काही. हर्षद मस्त वॉश कर. हो, तू तांडच नको घेऊ लगे. ताण नको घेऊ लगे. मम्मीचा ताण घे म्हणे. अरे फक्त वरतून धुवून फायदा नाही आहे. गाडी खालून पण खूप खराब झालेली आहे. खाली पूर्ण चिखल आहे. हे बघ, हे पूर्ण चिखल आहे खाली. अरे जांगर पाणी गेलं. हे हर्षद पाणी नको वाया घालू नये. गाईज आता गाडी धुवायला ना अजून एक मेंबर आलेला आहे आमचा. कैवल्य पप्पी दे. कोण आहे ती? कैवल्य. गाडी धुवायची. गाली नाही धुवायची का? अरे बारक्या बुरक्या जागेमध्ये जाऊन गाडी धुतीये. रोज अशी धुऊ लागत जा. रोज म्हणजे जेव्हा केव्हा मी धुईल ना तेव्हा अशी धुऊ लागत जा. हे टाकून दे वर तिकडे.
इकडे आरोही गाडी वॉश करतीये आणि इकडे ना हर्षद आपल्या गाडीचे कार्पेट वॉश करतोय. व्हेरी गुड. पुण्य लाभल तुला. सांगा आमच्या मम्मीला शुगर आहे, मम्मीने काय केलं पाहिजे? चहा नाही पिली पाहिजे त्यांनी. चहा जर पिल्या तर त्यांची शुगर एकदम जास्त वाढून जाईल आणि शुगर वाढली म्हणजे ना त्यांना पुढे झालं म्हणजे प्रॉब्लेम जास्तीचे. बीपी पण होतो. बीपी आहे का की नाही, शुगर फक्त. शुगर आहे का? कधीपासून आहे शुगर? 1-1.5 महिन्यापासून. जस्ट डिटेक्ट झालाय. रेंज काय असते शुगरची त्यांच्या? आणि जेवण अगोदरची फास्टिंग सांगा ना. नसते 92 हा ना. आणि जेवणानंतर 140. मग बरोबर ते. मग आता मेटफॉर्मिन चालू केली ती गोळी वगैरे काहीच नाही. कंट्रोल करायला लावलं डॉक्टरने. कंट्रोल. तुमचं कशात सर्वे? आम्ही जीवन ऊर्जा फाउंडेशन नाही, भरत नाही माझं भरत सोरमारे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलं काम करताय सगळं. प्राऊड ऑफ यू. अरे किती भारी दिसते ना गाडी आता. एकदम चकचक केली मस्त. लुकच चेंज झाला गाडीचा डायरेक्ट. गाडी धुवायच्या ना आता ना अख्खी पार्किंग पण खराब झालेली आहे. आता सगळी पार्किंग धुवून काढताय आरोही आणि मम्मी. काढ बाहेर. गाईच गाडी पुसून आहे ना मी आता एकदम चकचक केलेली आहे. आता बघा किती सुंदर दिसते गाडी. एक नंबर. तेव्हा कशी चमकतीये. Roots back in steady ground. With the same old small chairs parking lot. I cried when Bobby tied the knot. आरोहीने फक्त मला गाडी धुवू लागली. गाडी काही पुसू लागली नाही. भामटी लगेच वरती पळून आली. ए धूत लागली ना त्याला अशी घासून 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 धुतली. टायर धुतले. पण पुसणं मेन काम आहे. पार्किंग नाही धुतली. एवढे सारे गाय साठलेला होता ते. गाईज आम्ही ना म्हणजे आता एक प्रोडक्ट शूट करत होतो. मी जसं वरती आलो आरोही म्हणे एक प्रोडक्ट शूट करायचंय म्हणे ब्रँडचं. मी 1 मिनिटामध्ये गाईज 3-3, 4-4 कपडे बदलले माहिती का. आरोही किती फास्ट कपडे बदलले ना मी. आता नसलेल्या डोक्यामध्ये तू काय विचार करतेय? माझ्या पुढच्या शूटचं काम चालू आहे. तू मला थोडं टाइम दे बरं प्लीज. मी तर आज दिवसभरात 3 वेळेस तर पर्सनली ड्रेस बदलले. 3 ते 4 वेळेस या शूट साठी बदलले. म्हणजे आज टोटली मी 5 ते 6 ड्रेस बदलले. गाईज आपण बॅक साईडला जशी पॉलिकार्बोनेट शीट बसवलेली ना तशी तिथं किचनच्या बाहेर आहे ना ह्या स्पेस मध्ये पण बसवलेली आहे. भारी वाटतंय ना आरोही आता. मस्त वाटतं. आता पावसाचं पाणी मध्ये येणारच नाही. झाली पाणीपुरी खाऊन. एखाद्या दिवशी जर आपण लवकर उठलो ना तर दिवस इतका मोठा होऊन जातो माहिती का. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच झालेला आहे. एकदम मोठा. गाईज आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहे आणि बाहेरचं वातावरण ना एकदम मस्त झालेलं आहे. खाली जसं पार्किंग मध्ये आपण पॉलिकार्बोनेट शीट टाकली ना तसं इथं वरती पण टाकून घ्यायची. आणि खाली जो झोका आहे ना तो इथं घेऊन यायचा आहे. म्हणजे इथं आहे ना मस्तपैकी बसता येईल, चिल करता येईल आणि मस्त निसर्गाचा आनंद पण घेता येईल. आज थार धुवून काढलेली ना तर थार आहे ना मी पुढंच ठेवली होती कारण मला पुसून पण काढायची होती. आता थारला आहे ना मागं घेतो. गाडीमधलं आहे ना कार्पेट वगैरे पण आम्ही धुवून काढलेलं होतं ते पण गाडीत टाकून द्यायचं आहे. पाऊस आलो होता का तिकडं? इकडं तर काही पाऊस नाही. दुपारी झाला थोडा आणि त्याच्यानंतर झालाच नाही. पप्पा आहे ना मस्त चिक्कू घेऊन आलेले. कुठून आणले पप्पा? आलू बुखारे का? दाखवा. काढा ना आलू बुखार. एक पप्पानी ना मस्त आलू बुखार आणलेला आहे. खायला एकदम भारी आहे. पाठीमागे जे पॉलिकार्बोनेट लावलेलं आहे ना पप्पा ते बघताय आता व्यवस्थित झालं की नाही काम. त्याला फक्त कलर द्यायचा बाकी आहे ह्याला. एकदा आम्ही गाडी बाहेरून एवढी चकचक केली होती माहिती का. बट मध्ये ना थोडी घाण आहे तर मधली घाण आहे ना आम्हाला काढायची आहे. तर मस्तपैकी व्हॅक्युम क्लिनर आहे आपल्याकडं. तर याच्याने ना सगळी गाडीतली घाण काढून घेऊ. आणि काही हर्षद आहे ना गाडी ऑन करतोय. कर क्लच ब्रेक दाब जोरात. दाब बटन दाबून धर. नाही दाबलेलं तू क्लच ब्रेक जोरात. पूर्ण दाब. कसा खालून वर होतोय. पूर्ण क्लच ब्रेक दाब क्लच ब्रेक. क्लच आणि ब्रेक दोन्ही दाबून ठेवले. हर्षदने इतक्या वेळचा ॲक्सिलेटर दाबत होता. बस झालं. चालूच करता येते गाडी आपल्याला. 18+ झाले ना की मग गाडी मस्त चालवा. उतरा गाडीच्या खाली. काहीच हर्षद जेव्हा 18 वर्षाचा होणार आहे ना तेव्हा मी त्याला पहिले कारचे क्लासेस लावून देणार आहे. जेणेकरून हर्षद मस्त गाडी चालवत जाईल आणि मला टेन्शन राहणार नाही. बट जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला स्कूटी पण देणार नाही, 2 व्हीलर पण देणार नाही आणि गाडी तर दूरच. आज आहे ना तुम्हाला माझा फेस आहे ना थोडा डार्क दिसत असेल. त्याचं रिझन असं आहे की आजच मी फेसची ट्रीटमेंट केलेली आहे. त्याला रिकवर व्हायला आहे ना थोडंसं 2-4 दिवस लागता. माहिती ना कुठं लावायचं? हर्षद ना व्हॅक्युम क्लिनर लावतोय. गाडी चालवायच्या आधी गाडी स्वच्छ करता आली पाहिजे. गाडी बघा ना यार किती भारी दिसतीये. मला असं आहे ना गाडीला बघतच राहा वाटतं. व्हॅक्युम क्लिनरनी ना बारीक सारीक जेवढी घाण आहे ना तेवढी सगळी काढता येते. आता घरी ना संकेत पण आलेला आहे. मला वाटलं तू पुण्याला गेला. आज संध्याकाळी चालला.
कोणाला भेटायला तू येणार होता कोणाला तू म्हणतो भेटायला म्हणे चालला आपण. ते काय टॉपिक नको चेंज करू कोणाला भेटायला चालला कोणालाच नाही. संकेतनी आणि मी ना आता थार आहे ना झाकून पण ठेवलेली आहे. आता संकेतनी आणि मी ना मस्त झोक्यावर बसून घेतलेलं आहे आणि आता गप्पा मारत बसलेलो आहे. आणि हर्षद बघा कसा व्यायाम करतोय. वा गाईज आज माझ्यासाठी ना स्पेशल भेंडीची भाजी बनलेली आहे. बाकीच्यांसाठी मेथीची भाजी बनलेली आहे. आता भेंडीची भाजी खाणार आहे मी आणि समोर आहे ना टीव्ही वरती कार्टून पण बघणार आहे. मला लहानपणापासूनच कार्टून मूवी खूप आवडतात. गाईज आता आम्ही गप्पा मारत होतो ना तर हर्षद म्हणे मला विदेशात राहायला जायचंय म्हणे. हर्षद खरंच तुला विदेशात राहायला जायचंय? नाही, ईस्ट ऑर वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. नाही पण तू तर म्हणे नेहमी म्हणत असतो म्हणतो की नाही मम्मी आपल्याला दुबईला राहायला जायचंय, जर्मनीला राहायला जायचंय, दुसऱ्या देशात राहायला जायचंय. तुला जर भेटला चान्स दुसऱ्या देशात जायचा तर कुठल्या देशात जाशील? इंडिया सोडून एक देश सांग. मी का न्यूझीलंड. न्यूझीलंडला का बरं? कारण की भारी देश आहे, पण इंडियापेक्षा भारी नाही आहे. पण जो इंडियाच्या नंतर आवडतो तो न्यूझीलंड. इंडियाज बेस्ट आहे. इंडिया इज द बेस्ट. संकेत तुला कोणत्या देशात पाठवायचं? इंडिया सोडून नाही जात पुढे. पुणे आवडतं फक्त आपल्याला. पुणे बी नाही आवडत मला. संभाजीनगर पुणे सोडून नाही जाणार तो कुठंच. आमचे आहे ना जेवण पण झालेले आहे आणि आता माझा जिगरी मित्र आहे ना परत पुण्याला चाललेला आहे. आता कधी येशील? तर डायरेक्ट बघू. जाऊ दे मीच येणार आहे मग तेव्हा भेटू. नक्कीच. जा आरामशीर. मिस करू आम्ही तुला. मी तर रोजच करतो. एक तो नाही करत त्याला आहे मैत्रिणी. एक पण ब्लॉग सोडत नाही मी. आता पहिली इथं असल्यावर जाऊ बघत द्या नव्हतो. संख्या तुझ्यातलं जुगुत तयार माझा मला पण करमत नाही माहितीये का. माझ्यावर आहे ना एकदा संकट आलं होतं. काही लोकांनी तोंड लपवलं होतं पण संकेत ना ढाल बनून सोबत होता माझ्या. संकेत लई जिगरी मित्र आहे माझा. संकेत बद्दल लई तळमळ आहे मला. असं वाटतं की संकेतचं असं भविष्यामध्ये लई चांगलं झालं पाहिजे. म्हणजे तर सगळ्याच मित्रांचं झालं पाहिजे माझं चांगलं. बट संकेत आहे ना काय थोडं करिअरला मनावर घेत नाहीये. बट मी त्याला सांगितलंय तुला जर पुण्याला जॉब नाही लागला तर टेन्शन घेऊ नको. तेरा भाई इधर आहे तू डायरेक्ट इधर आजा. पण त्याला होप्स आहे की पुण्याला जॉब लागल. बट नाही पण लागलं तर टेन्शन घेऊ नको. कुछ साथ में बडा करेंगे. संकेत तर गेलेला आहे पुण्याला आणि आता मला झोप येते गाईस कारण सकाळी ना मी खूपच जास्त लवकर उठलेलो होतो. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा. बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे. This big world will always change, but the small town will stay the same.